कोंडे, मी स्नेहा कोयंडे तुमचे सरचे स्वागत करत आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल गोष्ट आयुष्यातीमधले. थांबा राहिलं तू कोण? श्रीषा कोयंडे. बघा ही कोण? श्रीषा कोयंडे. ऐकलं का हिचं काय ते? तर चला, सकाळची सुरुवात आपण आज मालवणमधनं करतोय. आपण काल रात्रीला मालवणमध्ये पोचलो होतो शेखरच्या घरी. शेखर आपल्यासोबत आहे. नमस्कार. आता इकडचा पुढचा प्रवास तुम्हाला आम्ही मालवणमध्ये काय आहे, काय बघण्यासारखं आहे ते दाखवून देतो. तर चला, सोबत राहा, कंटिन्यू राहा. उधर जाके क्या करेगी? किले पे वहाँ से नहीं जाने का है, बोट से जाने का है. हाँ, फोटो काढा. लवकर. तर सकाळी फोटो सेशन चालू आहे. आता आपण फोटो सेशन करूया. फोटोग्राफर आम्ही एक नवीन स्पेशली मागवलेला आहे जो फोटो काढणार आहे आणि त्याची फोटोची अवेलेबिलिटी तुम्हाला आता आम्ही दाखवून देणार आहे. नाही, एडिटिंग मास्टर आहे. चला तर कुठून आहे गेट कुठून आहे बघूया आपण. चला, तिकडनं होतं ना, पण तिथे ते बंद दाखवलं ना. अरे देखते आ जाओ क्या हुआ. इधर से चलो नहीं तो. अरे यार, क्या तू भी चलते चलते यार ढोस देती है. अरे नहीं, आप भी देते हो. किधर? अभी तेरा ही तो आवाज आया पीछे से. मेरा नहीं आया, आपका आया. मेरा किधर भाई? मैं कितना लंबा है, तू किधर है? देखती है क्या? इधर के साइड. चलो, अभी हम लोग पहुंच गए. अब उनके लिए बना लो. ये देखो, छत्रपतीचा तुझे असो. जैसो. छत्रपतीचा जैसो. हाँ, जय असो. जैसो. मित्रांनो, आपण पोहोचलो मालवण जेटीवरती. आता या मालवण जेटीवरनं आपण सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाणार आहे. तर सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी इथे बोटीची सुविधा आहे. तर आपण बोटीपर्यंत पोहोचू. त्याचं तिकीट काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवून देतो. चला तर, सोबत राहा. अरे उनको भी आने का, उनको क्या छोड़ के जाने का क्या? हाँ, क्यों? बहुत टाइम पास करते हैं. किधर टाइम पास करते हैं? देख, खड़े हैं उधर ही. फोटो निकाल. तेरा फोटो निकालने का है क्या? ना, क्यों? ऐसे की. तेरा भी एक निकालना. नहीं, अच्छा, एकदम ब्यूटीफुल. नहीं, मैं नहीं निकालूंगी. क्यों निकालना? ना. तू देख, इधर देख, सही दिख रही है, देख एकदम. नहीं, अरे तू हीरोइन दिख रही है, हीरोइन. नहीं. हाँ, काका ये देखो शीर्षा कोयंडे कैसी दिख रही है आपको? काका टाइम पास करतात. काका, काका, काका. काय बोलतो मी? हे काय आहे? हे चालायचं. आता आपण कुठे चाललो? बस बोटी. कुठे काय बघायला चाललो आपण? चला, आता तिकीट काउंटर दाखवून देतो. तिकीट काउंटरवरती बघूया आपण काय तिकीट आहे ते. फुल तिकीट 100 रुपये ना, आणि हाफ तिकीट 50 रुपये. हां, आम्हाला 4 फुल द्या आणि 1 हाफ द्या. पैसे द्या. ऑनलाईनची वगैरे काय सुविधा आहे? जीपे वगैरे काही नाही. सध्या बंद आहे की पहिले चालू होतं? नाही, बंद. बंद. गर्दीत मोठा प्रॉब्लेम येतो, रेंज मिळत नाही. आणि अच्छा, त्याच्यामुळे कन्फर्मेशन भेटत नाही की पैसे आले म्हणून. हो. बरं ठीक आहे. इथं पण ओरड घालतात ना की लवकर द्या, लवकर द्या. बरं ठीक आहे, चालेल.
तर तिकिटाचे तर मी तुम्हाला सांगून दिले काय आहे ते. तर नेक्स्ट टाईमला लक्षात ठेवा, जर तुम्हाला यायचं झालं तर ऑनलाईन सुविधा इकडे नाही आहे, फक्त कॅश फॅसिलिटी आहे. तर कॅश फॅसिलिटीसाठी तुम्ही कॅश हे तुमच्यासोबत ठेवावे, जेणेकरून त्यांना पण अडचण येऊ नये. 1 तासात म्हणजे आपण ज्या बोटीने येणार त्याच बोटीने रिटर्न यायचं आहे. हां नाही एकत्रच हे बोटीचेच आहेत ना आपले, येऊन जाऊन रिटर्न आहे ना. ओके थँक्यू. कशासाठी घेतलंय? हे आपल्याला लाईफ जॅकेट दिले, आपण बोटीतनं चाललोय ना सेफ्टीसाठी आहे. म्हणजे हे जाते इकडनं घ्यायचं, बोटी जवळ गेल्यावरती फेकून द्यायचं. नाही नाही ना? घालायचंय. अच्छा अच्छा घालायचं असं असतं काय? अरे तू तर हुशार आहे रे. चलो झालं ते सगळं. नाही नाही कमी आहे. हा हे गावठण पडतं ना, अच्छा. शहरी आणि हे ग्रामीण असतं ना. हां तो बघ आरू समोर किल्ला दिसतोय, त्या किल्ल्यावर जायचं आपल्याला. तुला काय घंटा माहिती आहे इकडे का? एका बोटीमध्ये किती जण बसतात? 30-32. 30-32. हे चल इकडे. काय माहिती देऊ शकता? अरे हातात पकडून खात राहिला. अच्छा ओके. हॅलो. अरे तर आपण पोहोचलो आता जेटीवरती. आता जेटीवरनं आपण जाऊया सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग किल्ला मी तुम्हाला दाखवून देतो कसा आहे, कशा प्रकारे आहे, तिथे काय काय सुविधा आहेत ते. हा अच्छा चला एवढं सकाळी चल, मी ठेवतो नंतर करू तुला. भरली आहे एवढी पूर्ण. चला तर आता निघूया आपण किल्ल्यावरती. दांडी जवळ आहे का? बंदर होतं, बंदर करण्याचं कारण जे आरोदाकडे सुरू आहे ना, प्रवासी बोट असायची. हां तर त्या बोटवरनं स्मगलिंग चालू होतं आणि इथले जे कस्टम हाऊस आहे त्यांना खबर लागली की हे लोक स्मगलिंग करत आहेत. त्यांनी मेसेज पाठवल्यावर त्यांनी बोट आहे ना ह्या दगडावर आणून उभी केली. त्या वस्तू बंद केलं. बंदर नाही तिथे ती हर्षा राहते. हर्षा इकडे येतो ना. क्रांती रेडकरचा बंगला आहे. हा इथे क्रांती रेडकरचा बंगला आहे. पुढे दांडी म्हणून गाव. इकडे गेल्यावर नंतर दांडीकरचं मंदिर आहे. तिथे जरा पुढे गेली तर ह्या किल्ला बांधायच्या आधी महाराजांनी जी पूजा केली तर तिकडे आहे दगड, त्याच्यावर ते असं चंद्र, तारे, सूर्य याच्या प्रतिमा आहे. मंदिर नाही आहे तो पोया आहे, त्याच्या बाजूने इकडनं जायचं असतं. हां मंदिर नाही आहे तो, तिथे दगड आहे असं सांगितलंय, त्याच्या बाजूने असं फिरून जायचं. हाय मुद्दाम फोन करतो. तो मंदिर नाही आहे बाबा. हे बघ इथे पण आहे. हे बघ बोट आहे ना त्याच्या बाजूने जाणार. हे देवबागला. ते ठेवले त्यांना सिम्बॉल आहेत ते. म्हणजे हा ठिकाण पूर्ण असं जॉईन झाला ना इथपर्यंत. नेट चालू ठेव आता पुढे मातीच आहे ना. हां हां
नैसर्गिक रस्ता तयार होतो. हा आता पूर्णच ओटी आहे वाटतं आता. हा. हा ओटी लागले त्याच्यामध्ये दिसतोय ते सगळं. हा. आतमध्ये देऊळ आहे ते हे पण असतं म्हणजे उत्सव असतो देवाचा पूजा वगैरे असते वार्षिक. काय का कसा आहे तुझा एक्सपिरियन्स? लय भारी. तोंड्या महाराजांचा पुतळा जो ते केला होता ना तो इकडे तो आता पडला तो राजकोट. राजकोट. हा राजकोट. हा मागच्याला ते तिकडे सांगितलं. होता तेव्हा इथून दिसतंय बघ ते भगवे झेंडे वगैरे. हा? क्या बोलेंगे बोल. तिला कोणी बांधला तू? हा? अरे वाह वेरी गुड. तेरे को मालूम है किसने बांधा? वो क्या करते थे? जरा बड़े से आवाज बढ़ा. आवाज सुनाई नहीं दे रहा. मंदिर बनाना चाहते. हाँ अभी तेरे को उधर जाके मंदिर दिखाते थे हम लोग. मला चार्जिंग संपवून टाकली. चार्जच नाही काढा जॅकेट आहे. जाताना परत आता आतमध्ये नाही ना असं. नाही पण ते पण बरोबर आहे. हे घे सोंड्या माझा पण ठेव तिथेच. तिकडे दरवाजा आहे ना. हा दरवाज्यावरती लावायचे ना. आता झाली 10 वर्ष. पैसे होते बघ. पॅराग्लायडिंग. असं असं आतू करणार आहे. जाऊ जरा मोठी इथंच जाऊ. हा पॅराशूट आहे. आकडे जा. थांब थांब मला पहिले जाऊन दे. आपण चल चल. हाय मारे. थांब थांब थांब. येऊ का? थांब मागे येऊ. थांब 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 थांब. हा चल ये. हे बघ ही इकडचीच आहे ना. चला आता अशा प्रकारे आता बोटीचा प्रवास आपला संपलेला आहे आणि आपण किल्ल्याच्या जेटीवरती पोचलेलो आहे. साधू महाराज इकडे कुठे आले प्रयागराज सोडून?